नमस्कार. शासकीय वसाहतीतील रहिवाशांनो, हा व्हिडिओ का बनवतोय माहिती आहे? आज एवढ्या रात्री आधीचे व्हिडिओ आपण बघितले असाल, काय झालं आज, काय घडलं. असं माझं काम आहे. मी काही गुंड नाहीये, पण मी शासनाकडे मुद्देसूद बोलतो, शासनाला पटवून देतो. माझा जरा ॲग्रेसिव्हपणा असेल, पण शासनाला तो मी पटवून देतो. त्या पद्धतीने मी काम करतो. पण आज जी घटना घडली ना, अक्षरशः तुम्हाला रहिवाशांसाठी पण लज्जास्पद आहे. आणि ते जे संस्थेवरती बसलेले जे आहेत ना महाशय आणि मोठे पदाधिकारी, जे स्वतःला कॉलनीचे मशिया समजतात आहेत, त्यांच्यासाठी अक्षरशः अशोभनीय असं एक कृत्य त्या लोकांनी केलं. आज लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू नयेत आणि विश्वास दाखवला. रहिवासी त्यांच्या मागून गेले ना, त्याच वेळेला मला कळलं की आमच्यासारख्या लोकांची तुम्हाला रहिवाशांना काही गरज नाहीये. म्हणून आज मी ठरवलं, तरी पण मी माझ्या अनुषंगाने जेवढं सांगता येईल तेवढं मी शिंदे मॅडमला, GADच्या सांगितलं. सदर प्रकार काय घडला हे तुम्ही काही रहिवाशांनी बघितलं. आज मला 2 दिवस झाले, मला चतुर्थ श्रेणीतील जे रहिवासी आहेत, ज्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, मागील कित्येक, आता तर वर्ष होत आलं त्यांना तिथे शिफ्ट होऊन नवीन वसाहतीत राहायला गेले. या लोकांच्याच पुढाकाराने तिकडे नेलं गेलं. आणि आज आता इतके वर्ष होत आलं तरी अजून ते रहिवासी पाण्यासाठी तळमळतात आहेत, तडफडतात आहेत. त्यांना पाणी मिळत नाहीये ना. राजकीय लोक त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाहीत. मग हे संस्थेचे पदाधिकारी का नाही अजूनपर्यंत सॉल्व्ह केला त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम? जे टेक्निकल मुद्दे आहेत त्याप्रमाणे जर सॉल्व्ह केला असता तर आज त्या रहिवाशांना पाणी मिळालं असतं. म्हणून त्यांनी आज मला माझं नाव टाकून चतुर्थ श्रेणीच्या लोकांनी एकत्र जमले होते. पण त्यांना मी सांगितलं की बाबांनो, इकडे सगळे आले, GAD आणि सामान्य प्रशासन विभाग आणि PWD एकत्र आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करू. मग मी त्यांना तिथे थांबवलं. मी बोललो आधी इकडे बघूया. तर मला कळलं की सदर गकवारीचे मशिहा लोक आलेले आहेत तिकडे आणि ते लोकांच्या प्रश्नाबद्दल आणि त्यांच्या सदर पुढाकार घेऊन ते करतात. मानलो त्यांची जबाबदारी आहे, त्यांचं कर्तव्य त्याने पार पाडावं. पण जो प्रकार तिथे मी पाहिला, मी आपला सामान्य नागरिक रहिवाशासारखा मी मागे उभा राहिलो. त्यांचं काम संपलं, त्यांनी त्यांचं सगळं त्यांचं मांडलं. लॉटरी प्रक्रियेवरती स्थगिती आणली. ती स्थगिती आता काय होणार आहे ते तुम्हाला पुढे कळेल. ते वाटतं तसं सोपं नाहीये. मनीषा म्हैसकर मॅडम आहेत, ते बघेल आजच्या दिवसापुरती स्थगिती मिळालेली आहे, तरी पण लढतील. आता संस्थेने सांगितल्या म्हणजे ते तुम्हाला भरपूर स्थगिती मिळेल, तुम्हाला कॉलनीतच जायला मिळेल. जिद्दीने लढते. जर लोकांसाठी एवढं करते तर यश मिळावं त्यांनाही. आम्ही निराश, कारण पहिल्या दोन प्रक्रिया झाल्या तरीही लोक त्यांच्या मागे जात आहेत अजून. तर ज्या 2 प्रक्रियेमध्ये लोकांची काय हाल अवस्था झाली ते आता स्वतः प्रत्यक्ष रहिवासी अनुभवतात आहेत. तरी पण इतर रहिवाशांना अजून डोक्यात जात नाहीये की काय हाल होणार आहे. तुम्ही जेव्हा त्यांच्या मागून जाणार, अजून तिथे पाण्याची व्यवस्था नाहीये. जे आहे ते जे पाणी पुरत नाहीये, त्यात आणखीन ही लोक जाणार, ते तुम्हाला काय पाणी पुरणार आहे? खरोखर काही टेक्निकल मुद्दे आहेत. पाणी हे BMC सोडतंय आपल्या क्षमतेचं, पण ते पाणी जातं कुठे हे कधी शोधा. का नाही हे सगळं माहित आहे गकवारीच्या पदाधिकाऱ्यांना, पण ते नाही करणार. कारण राजकीय लोकांचे, आता बोललो ना, त्यांना मिळतंय कारण त्यांच्या घरात 24 तास पाणी आहे. तुमच्या रहिवाशाचं काय पडलंय? जेवढे गकवारीचे पदाधिकारी आहेत ते शासनाच्या अक्षरशः सगळ्याचा फायदा घेतात आहेत. तो मला जो व्यक्ती बोलला एवढ्या लोकांसमोर, तुम्हीच पाहिलं कोण व्यक्ती होता तो काय बोलला मला एवढ्या शिंदे मॅडम समोर, GADच्या आणि PWDच्या, की हा शासकीय कर्मचारी नाहीये, याचं ऐकू नका. एवढा स्वतः काय आहे, स्वतःबद्दलचं स्वतःच पदावर आहे का आपण? शासकीय आहे का आता सेवेमध्ये? शासकीय निवृत्त होऊन 2 वर्ष झाली, सेवेतून निवृत्त होऊन नियमबाह्य राहतोय. कोणाला सांगतो? जर त्याने एवढी मुदतवाढ स्वतःसाठी 1 वर्ष घेऊ शकला, मग इतर शासकीय वसाहतीत रहिवाशांची का नाही गेला? 2 वर्ष राहतोय. त्यानंतर त्याचे मित्र सहकारी पण मोफत राहतात आहेत. मोफत का बोललो? एक तर गकवारीचा पदाधिकारी, त्याला आम्ही पकडला. PWDला सांगितलं आम्ही की असा प्रकार झालाय. तो ताबा देऊन 6 महिने राहत होता गकवारीच्या कमिटीवरचा. मग ही अशी लोक आहेत आणि आमची बदनामी करतात आहेत. लोकांना आमच्याबद्दल वाईट सांगून तो घेऊन गेला की याचं ऐकू नका, हा इकडे आलाय. पण मी तिथे तुमच्यासाठी आलो होतो, पण मी माझा पण प्रॉब्लेम होता. आम्ही औटवकर कुटुंबीय अजूनही इकडे ठामपणे उभं आहे. घरात राहतोय आम्ही, याच घरात आम्ही व्हिडिओ बनवतोय. लोक गेली सोडून घाबरून सगळी, पण आम्ही घाबरलो नाहीये. प्रशासनाची लढतोय आम्ही, लाचार नाहीये, गुलाम नाही आहोत. लढायचं शिका. आणि ह्या अशा लोकांमुळे तुमची अवस्था पुढे पण वाईट होणार हे मी इथे नमूद करतो. कारण हे लोक राजकीय लोकांच्या सोबतीत राहतात.
ते राजकीय लोक कधीच लढायला देत नाही, जिंकायला देत नाही. तुमचं स्वप्न आहे घराचं, ते बघू, आम्ही त्याचे पडत नाहीये, त्यात पण आम्ही पडलो असतो. पण वाटेल की लोक स्त्रिया घ्यायला येतात, पण आम्ही पडणारच नाही त्याच्यात. देतील तुम्हाला ही लोक घरं, ते देतील, कारण त्यांनी पुढाकार घेतलाय ना, त्याच्यासाठी काम करतात. आम्हाला त्याच्यात हात घालायची गरज नाही. पुढे पुढे करतायत अजून त्याच अनुषंगाने ते लोक मुदतवाढ घेतात आहेत की आम्ही घर अभियानचं काम करतो तर आम्हाला मुदतवाढ द्यावी. नाही, आणि स्वतःची लायकी नसताना दुसऱ्यावर चिखलफेक करायची, ते स्वतः बघायचं, स्वतःचा प्रोफाईल बघा, तुमच्या मागे काय शिक्का लागलाय तो. आणि आमच्या बदनामी करतात की ओटोकर पीडब्ल्यूडी कडनं पैसे घेतो, ओटोकर पीडब्ल्यू कडनं पैसे घेतो. बरोबर, आज आम्ही लोक एवढे बडबडतोय ना, का बडबडतोय तर एवढा घाणेरडा प्रकार कॉलेज घडला. क्रिमिनल केस मध्ये तो 6 वर्ष झाली बाहेर आहे, अजून बेलवरती. भूखंडाचे घोटाळे आम्ही कधी नाही बदनामी केली त्या माणसाची, पण आज करावी लागली, कारण त्याने आज एवढ्या रहिवाशांसमोर माझा अपमान केला. आता ह्याच्या पुढे पण आम्ही काय करणार आहे ना ते बघा. जी संस्था आहे ना, तुम्ही बोलता गकवाले संस्था, गकवालेच्या संस्थेला गकवालेच्या संस्थेला अधिकृत असे शासनाने 2 रूम दिले मालाडला वगैरे. तिथे काय नाही लायब्ररीची पुस्तकं ठेवली, लाखो रुपयाची पुस्तकं चोरीला गेली, एवढं वर तोंड करून सांगताय. लाजा तरी वाटतं तुम्हाला पदाधिकाऱ्यांना? पोलीस कंप्लेंट करताय, कसली पोलीस कंप्लेंट करताय? तुमच्या चुकीमुळे पुस्तकं चोरीला गेली. हॉल घेतलाय तो काय करतात? मग तो एवढा मोठा हॉल आहे, तिथे नको ते उपक्रम राबवण्यापेक्षा तिथे पुस्तकं ठेवली असती तर लाखो रुपयाची पुस्तकं वाचली असती. तिथे पैसे कमवायचे आणि काय काय नको ते उपक्रम चालवायचे, नेत्रसुख मिळेल असे. हे आम्ही बघतोय रहिवासी काय तिथे चालतं ते. हे असा कारभार. आणि बोलतो आम्ही संस्थेवरती पदाधिकारी आहोत. लाजा वाटल्या पाहिजेत. रहिवाशांना पण हे डोक्यात जात नाही ना, हे कळत नाही. आणि लोक रहिवासी आमच्या नावाने लगेच खडे फोडतात की उद्धवकरांनी असं. हो, आम्ही वेडे आहोत, आम्ही बडबडतो, पण आम्ही सत्तेसाठी बडबडतो. आज ही ज्या आजचा दिवस आहे ना, आज आम्ही काय एवढा अग्रेसिव्ह झालो. सगळं सकाळचा प्रकार होता ना गलिच्छ, या गकवालेच्या अध्यक्षाने केलेला, त्याच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. अरे तू काम केलेलं, मी त्याला रोखलेलं काय, आम्ही जाऊन तिकडे सरळ माईक पण तिकडनं काढून घेतला, बाजूला सरकवला. मी बोलेल म्हणजे तू घाबरतोस ह्या अरुणला. मी सरळ बोलेन, मी ह्या अरुणला घाबरतोस तू. असे तर मीटिंग घेऊन दाखव, नियोजितची मीटिंग लाव. तुमच्या गकवाले आणि नियोजित मध्ये जर खरोखर हिंमत असेल ना, लोकांना ऑफिस मध्ये बोलवण्यापेक्षा एक जाहीर मीटिंग लावा. मग कळेल तुम्हाला अरुण हा ओटोकर काय प्रश्न विचारतो ते. असेल हिंमत तर टाका. मी ह्या व्हिडिओत सांगतोय, लावून दाखवा मीटिंग. आम्ही प्रश्न विचारतो तुम्हाला, किती उत्तर देतात ते. लोकांना फक्त काही बोललं व्हॉट्सअप ग्रुपवरती की लगेच कार्यालयात या 8 ते 9 आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. कशाला? जाहीर प्रमाणे दाखवा ना, मोठी संघटना आहे ना, आम्ही सदस्य आहोत. मग तुम्ही एकत्र या ना, कधीतरी सभा लावा. का फक्त तिथे ह्याच्यात बसूनच सभा लावायच्या? आला माणूस की त्याला धमकवायचं. गुंडगिरी आहे, मी तर सांगेन कॉलनीमध्ये गुंडगिरी आहे. आणि याच्या विरोधात आता आम्ही पुढे काय पाऊल उचलणार ना, त्याला जबाबदार संस्था आणि तुम्ही रहिवासी असणार. कारण आम्ही जी आता पुढची पावलं उचलणार आहे त्याचा परिणाम तुमच्या घर लढ्यावर पण होणार आहे. हे मी ते पुन्हा नमूद करतो. मागच्या वेळेला केलं नव्हतं, पण आम्ही अजूनपर्यंत ती प्रक्रिया केली नाही. पण आता जी मी पुढे जाणार आहे, कारण आम्ही बघतोय आम्ही काय काम करतोय ते लिगली येणार जाणार आहे. त्याच्यावरती तुमच्या घराच्या ह्याच्यावरती मुद्द्यावरती बघा काय परिणाम होतो ते. का तर आमच्यावरती तुम्ही ब्लेम करता ना, आता बघा पुढे काय होतो ते परिणाम. आम्हाला आमची चुकी नाहीये, ही संस्थेची चुकी आहे. म्हणून आम्ही माफी पण नाही मागणार इकडे तुमची. कारण तुमचा आपला सगळ्यांचा मुद्दा होता घराचा, पण आता त्याला कसा खो पडणार आहे तो बघा. त्याला जबाबदार ह्या संस्थेचे पदाधिकारी असणार, हे मी इथे नमूद पुन्हा करतो. कारण त्यांच्याकडे ना हाय अक्कल, मोठे हुशार आहेत, पण त्यांना ना दादागिरी करता येते. कसं लोकांना चांगल्या याने समजवायचं ते नाही, रहिवाशांवरती दादागिरी करायचं, आमच्यासारख्या लोकांवरती दादागिरी करायचं. आणि लोकांना ते कळतंय आम्हाला. आज पाहिलं लोकांना कसं घेऊन जायचं गोड बोलून. करा तुम्ही काम. आणि लोक पण रहिवासी, एवढे सुशिक्षित रहिवासी असून करता. आम्ही तुमच्या आता कुठल्या समस्या नाही, कुठल्या काही याच्यात येणार नाही. आम्ही आमचं घर बघणार, आम्ही आमचं भलं पण जे आता चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही कायदेशीर आम्ही प्रक्रिया करणार. आहेत लोक, त्यांच्या मागे लोकांना जायचे ते जाऊ दे. केसेस त्यांच्यावर पेंडिंग पडलेले आहेत, ते लोकांना कळायला पाहिजे. म्हणून आम्ही आज व्हिडिओ बनवतो आणि हा युट्यूबवर टाकतोय. बघा, सर्वांनी टाकलेला आहे तो. कोणाच्या मागे जायचं ते कोणाच्या ते सुशिक्षित रहिवासी आहे, तुम्ही बघा काय ते विचार करा.
आणि कोणाला साथ देता. आम्हाला साथ नाही दिली तरी चालेल. आज आज बघितलं तुम्ही किती मला तरी साथ मिळेल, दिलं. अशा लोकांची मला लोकांनी बोलवलं आणि स्वतः त्या लोकांबरोबर गेले. हो. मग कशाला आम्हाला बोलवता? नाही बोलवायचं याच्या पुढे. जर तुम्हाला अरुण पटत नसेल, ती लोक पटत आहेत, मग त्यांच्या सोबतच जायचं. आज शिंदे मॅडमनी पण आम्हाला नंतर सांगितलेलं आहे काय होतं. नंतर झाली ती, ते व्हिडिओ टाकले नाहीत. ती काही काय चर्चा झाली नंतर ती, पण ती आम्हाला टाकणारच नाही, कारण तुमच्या लोकांना ती गरजेचं नाही. गरजेचं नाही आणि उपयोगी कारण आम्ही नाही काय सुशिक्षित आहे ना, आमच्या सुशिक्षित लोकांची तुम्हाला गरजच नाहीये. तुम्हाला त्या लोकांचीच गरज आहे, तर तुम्ही त्यांच्या सोबत करा. तुम्ही घर घ्या, मालकी हक्काचं सर्व घ्या. तुमच्या पाण्याच्या समस्या सोडवा, घराच्या समस्या सोडवा. धन्यवाद. जय हिंद. आता एवढंच बोलतो कारण व्हिडिओ मोठा झालाय, खूप बोलण्यासारखं होतं. नंतर एक व्हिडिओ बनवेन. जे काय समजायचं रहिवाशांनी समजा. आमची हे मनोगत आज मांडलं. पण आम्ही पण एक रहिवासी आहे. जास्त शासकीय रहिवासी कर्मचारी नसलो ना तरी शासकीय रहिवासी आहोत आम्ही. हो. इथे पुन्हा एकदा सांगतो त्या माणसाला, हो. त्या हक्काने आम्ही तिकडे आलो होतो. काही लोक येतात, काही लोकांच्या घरातले आजारी असतात कर्मचारी, काही लोकांचे कर्मचारी बाहेर गेलेले असतात, म्हणून घरातला कुटुंबातला सदस्य येतो तिथे विचारायला. मग तो काही शासकीय कर्मचारी नसला तरी शासकीय रहिवासी आहे, हे तरी त्या मूर्खाने जरा डोक्यात घ्यावं. हो. आणि तिथे बोलताना सामान जीभ सांभाळावी. धन्यवाद. जय हिंद.